नेतृत्वाखाली माजी नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत यांच्या वतीने तुर्बे या ठिकाणी चौक सभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी माजी नगरसेविका विजया घरत, माजी महिला जिल्हाध्यक्ष दुर्गा ढोक व मोठ्या प्रमाणात नागरिक कार्यकर्ते उपस्थित होते। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारद्वारे अनेक कल्याणकारी योजनांची घोषणा करण्यात आली आहे। या योजनांची नागरिकांना माहिती व्हावी, योजना समाजातील शेवटच्या नागरिकांपर्यंत पोहोचवावी या उद्देशाने चौक सभेचे आयोजन करण्यात येत आहे। त्यासाठी चौकात जाऊन सरकारचा जागर करण्यात येत आहे। तसेच लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचा उमेदवार कोणी असो, आपला उमेदवार मोदी साहेबच आहेत, त्यामुळे मतदान हे महायुतीलाच करण्याचे आव्हान या सभेदरम्यान करण्यात आले। खरंच मोदी हे आमचे उमेदवार आहेत असंच आम्ही सगळे कार्यकर्ते समजतो। नागरिकही असेच समजतात की आमचे उमेदवार कोण असतील तर ते मोदी साहेब आहेत। खऱ्या अर्थाने मोदी साहेबांचे गेल्या 10 वर्षाचा कालखंड असेल आणि येणाऱ्या पुढच्या 5 वर्षाचे जे विजन असेल ते विजन इतकं जबरदस्त आहे आणि काम इतकं जोरात आणि चांगलं झालेलं आहे, त्याच्यामुळे मोदी सरकार हे निश्चितच येणार आहे। फक्त 400 पारमध्ये किती येणार आहेत याच्यावरच आता सध्या लोक नागरिक चर्चा करत आहेत। कोण म्हणतात 400 येतील, कोण म्हणतात 375 येतील, कोण म्हणतात 450 येतील, अशा प्रकारच्या फक्त चर्चा सुरू आहेत। याचाच अर्थ मोदी साहेबांचं सरकार हे पुन्हा एकदा तिसरी वेळेला येतोय हे याच्यातून दिसतंय। आणि विशेष म्हणजे आमचं काम हे 2 पावलं अगोदरच सुरू होतं अशा प्रकारची रचना आहे। आम्हाला स्वतःला, मला, मंदाताई, आम्हाला दोघांना या बेलापूर विधानसभेचे प्रभारी बनवले आहेत। आम्ही ठिकठिकाणी चौक सभा घ्याव्यात असं आम्हाला वरून विनंती आलेली आहे आणि त्या माध्यमातून त्याच याच्यातून ही आजची एक सभा होती, चौक सभा। छोट्या चौक सभा आम्ही घेतोय। आत्तापर्यंत 7 ते 8 सभा झाल्या। पुढे येणाऱ्या कालावधीमध्ये रोजच 1-2 सभा आम्ही घेणार आहोत आणि मोदींचं देशासाठी केलेलं काम आणि येणाऱ्या 5 वर्षात करणारं काम हे लोकांसमोर आम्ही ठेवतोय, आमच्या कार्यकर्त्यासमोर ठेवतोय आणि कार्यकर्ते हे नागरिकांपर्यंत पोहोचवतील अशी आम्ही या माध्यमातून रचना केलेली आहे। आणि म्हणूनच ही आजची सभा होती आणि आजच्या सभेत कमीत कमी 200 ते 250 लोक या चौक सभेत, या छोट्याशा नुक्कड सभेत लोक आली होती आणि एक चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स लोक देतात असं दिसतंय। आज आमची ठाण्याला अंतिम मीटिंग झाली, जिथे आम्ही प्रमुख कार्यकर्ते होतो। तिथे आम्हाला सांगितलं गेलं की आज किंवा उद्या या 2 दिवसामध्ये आपला उमेदवार निश्चित होईल। उमेदवार कोणी असो, आमचा उमेदवार पक्का ठरलेला आहे, तो म्हणजे सन्माननीय मोदी साहेब आणि आम्ही मोदी साहेबालाच वोट करणार आहोत। ते धनुष्यबाण असेल किंवा घड्याळ असेल किंवा कमल असेल, जो कुठलं चिन्ह असेल ते चिन्ह आमच्या मोदी साहेबांचं समजून आम्ही त्यांना वोटिंग करणार आहोत। व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल कदमसह प्रिया जवांचा रिपोर्ट, नवी मुंबई।